निश्चित तो एक त्यातला भाग आहे। देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातील अनेक जे मंत्री आहेत हे कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याच्या अनुषंगाने काम करत आहेत। कोणी थेट स्वरूपामध्ये ज्या टोळ्या आहेत त्यांना ताकद पुरवत आहेत आणि पर्यायाने त्यातून आकासारखे शब्द निर्माण होत आहेत, तर दुसरीकडे सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य देखील मंत्रिमंडळातील काही सदस्य ही करत आहेत आणि त्याची परिणती म्हणून नागपूरची दंगल झाली आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। कुठे कोकण पेटवायला निघाले होते, मात्र नागपूरच पेटलं। दुसऱ्याचं घर आपण जर जाळायला निघालो तर स्वतःचं घर वाचत नाही, हा धडा या निमित्तानं देवेंद्र फडणवीसजींनी घ्यावा ही माझी त्यांच्याकडून अपेक्षा वजा विनंती आहे। तर भाजपचं सरकार आहे केंद्रात आणि राज्यात आणि ते औरंगजेबाची समाधी फोडण्याची भाषा करतात। मात्र ही भाषा नक्की विरोधी पक्षाकडे केली जाते का? मग यांचं सरकार आहे, औरंगजेबाची समाधी जर काढायची असेल तर कायदेशीर मार्ग म्हणा किंवा कोणताही मार्ग तो त्यांच्याच हातात आहे, मग नक्की विरोध कोण करते यांना? स्पष्ट आहे, आपल्या प्रश्नातच हा नाहक चाललेला सगळा खटाटोप आहे हे त्यातून आपण ध्वनित करत आहात आणि ते स्पष्ट देखील आहे। मात्र औरंगजेबाच्या कबर कशासाठी यांना आठवती आहे तर सरकारचं चारी बाजूंनी जे फेल्युअर आहे या त्यांच्या फेल्युअरला लपवण्याकरता हे असे नसते मुद्दे हे बाहेर काढत आहेत। त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये, त्यांच्या वचननाम्यामध्ये लाडकी बहीणला 2100 करू ते दिले नाही, उलट पक्षी 10 लाख लाडक्या बहिणींना कुठेतरी कात्री बसवली आहे। दुसरीकडे शेतकरी जे आहेत ते आत्महत्या करत आहेत, बेरोजगारीचा प्रश्न वाढत चाललेला आहे, शेतमालाला भाव नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ सांगितलं मात्र ती द्यायला तयार नाही आणि कायदा सुव्यवस्थेची लखतरं आता वेशीवर टांगल्या गेलेली आहेत आणि अशा या सरकारला स्वतःचं अपयश आणि दुसऱ्या बाजूला दिवाळखोरी लपवण्याच्या अनुषंगानं हा सर्व घाट घातला जातोय हे अगदी स्पष्ट आहे ना। आपण ज्या पद्धतीनं औरंगजेबाची तुलना देवेंद्र फडणवीसांसोबत केली आहे त्यानंतर आपल्यावर टीकेची झोड उडवली आहे। त्यांनी म्हटलं की खास करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला, ते आक्रमक झालेत आपल्याला बघायला मिळालं। आज बऱ्याच दिवसानंतर एकनाथ शिंदे साहेब जे आहेत हे त्यांच्या मूळ तेवरमध्ये सभागृहात कुठेतरी हे दृष्टीपथास पडले। काल अजितदादा असतील, आज एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील, या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काल मला मी जे बोललो नाही त्याबद्दल आणि मी जो बोललो त्या संदर्भात दोन्हीची सरमिसळ करून त्या ठिकाणी जे मला बद्दल जे काही बोलले त्याबद्दल निश्चित स्वरूपामध्ये मला खुलासा त्या संदर्भात केला पाहिजे। मूळतः मी देवेंद्र फडणवीसांची व्यक्ती म्हणून तुलना ही औरंगजेबाशी केलेली नाही। मी औरंगजेबाचा कारभार आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा कारभार याची तुलना केलेली आहे आणि स्पष्ट आहे की दोघांचाही कारभार हा एकसारखा आहे। औरंगजेबाच्या कारभारामध्ये काय होतं तर औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या सख्या भावाला मारलं, दुसऱ्या भावाला वेडं ठरवलं, त्याला देखील त्याच्यावर विषप्रयोग केला, त्यालाही मारलं, वडिलांना त्यांनी जेलमध्ये ठेवलं, जो भाऊ होता दाराशिका त्याची धिंड काढली, त्याचा शिरच्छेद केला, त्याचं धड हुमायूंच्या मकबरा परिसरामध्ये दिल्लीत गाडलं, तर मुंडकं जे आहे ते ताजमहालला आग्र्याला गाडलं। पुढे चालून संभाजी महाराजांचाही त्याच पद्धतीने खून जो आहे, हत्या जी आहे ही औरंगजेबाने केली आणि हे करत असताना फितुरी असेल आणि तोडाफोडी असेल, ह्या सर्व गोष्टी औरंगजेबाने केल्यामुळे आपण औरंगजेबाच्या शासनाला आणि औरंगजेबाच्या कारकिर्दीला आपण क्रूर म्हणतो आणि तो निश्चित क्रूर होताच, यामध्ये कुठलेही दुमत नाही। देवेंद्र फडणवीस साहेब काय करतात आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्याही कारकिर्दीमध्ये टोळ्या ज्या आहेत त्या सक्रिय झालेल्या आहेत। कुठे कोयता गँग, कुठे रेती गँग, तर कुठे आका, कुठे खोक्या, असे लोक जन्माला यायला लागले। संतोष देशमुखची हत्या जी आहे ती किती क्रूर पद्धतीने झाली हेही आपण बघितलं आणि संतोष देशमुखची हत्या हे कायदा सुव्यवस्थेचं फेल्युअर नव्हे तर त्या ठिकाणी कायदा काम करत नसल्यामुळे संतोष देशमुखची हत्या झाली होती हेही स्पष्ट आहे। जशी फितोरीकडून फोडाफोडी करून संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने पकडल्या गेलं होतं तशाच फितुऱ्या ज्या आहेत आणि फोडतोड जी आहे ती देवेंद्र फडणवीस साहेबही तशाच पद्धतीचे करत आहे। एका शिवसेनेच्या 2 शिवसेना केल्या, ही जी नीती आहे ही कुठेतरी ही फोडाफोडी असेल, फितुरी असेल, बंडखोरी असेल, स्वतःचा पक्ष त्याग करायचा असेल, हे त्यातलंच एक लक्षण आहे। शिवसेना एकाच्या 2 केल्या आहेत तेही त्याचंच लक्षण आहे।
त्यामुळे सगळ्याची गोळाबेरीज जेव्हा होते तेव्हा आपल्याला स्पष्ट लक्षात येतं की देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द ही क्रूर आहे आणि त्याच पद्धतीनं राजकीय जे डावपेच खेळल्या जातात आहे ती त्याच पद्धतीची खेळल्या जातात आहे आणि करिताची तुलना ही मी केली होती. यात कुठल्याही प्रकारचा अपशब्द तुमच्या विधानावरती ठाम आहात ज्या मी कुठल्याही प्रकारचं शिवीगाळ केलेली नाही, कुठल्याही प्रकारचा अपशब्द जो आहे तोही मी वापरला नाही. मी सभ्यतेने आणि जो ढाचा आहे समाज जीवनामध्ये जसं वागलं पाहिजे बोललं पाहिजे त्याच अनुषंगाने मी त्या ठिकाणी ते बोललो होतो. त्यामुळे या माझ्या वक्तव्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैर नसल्यामुळे तो वापस घेण्याचा प्रश्नच येत नाही. मी शेंगाच खाल्ल्याने तर टरफलं का उचलू हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जे काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांची जी शिकवण आहे ती शिकवण ही जरूर मला पाळली पाहिजे आणि माझ्याकडून चूक त्या संदर्भात झाली असली तर विषय निराळा असता. मात्र मी तुलना जी केली आहे ती राज्यकारभाराच्या अनुषंगाने केली आहे. मात्र आज एकनाथ शिंदे साहेबांनी काय केलं तर एकनाथ शिंदे साहेबांनी बोट दाखवून की यांना औरंगजेब म्हटलं. अहो मी कारकिर्दीला म्हटलं आणि कुठेतरी मी तो औरंगजेब असा केलेला उल्लेख हा त्यांनाच कुठेतरी खूप भावला होता. म्हणून आज ते फुल फॉर्मात त्यांची गाडी जी आहे ही फुल फॉर्मात निघाली होती आणि ती निघताना एक ॲटो चालवणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता ज्या शिवसेनेत मोठे झाले त्यांची जी नेतृत्व करण्याची जी शैली होती आणि त्यांच्या पक्षाने त्यांना जे मोठं केलं ते त्या आविर्भावात बोलत असताना त्यांनीही पक्ष सोडला होता स्वतःचा हे मात्र त्या ठिकाणी ते विसरले. आणि त्यांच्या बोलत असताना जो पक्ष फोडण्याच्या अनुषंगानं जे कृत्य जे मागच्या काळामध्ये सगळ्या महाराष्ट्राला उभ्या महाराष्ट्राला जे बघावं लागलं होतं हा त्याच कारभारातला औरंगजेबाच्याच कारभारातला एक भाग होता का की काय असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आणि सर्वात गंभीर बाब जी होती ते बोलत असताना त्यांनी सांगितलं की हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले का, त्यांची जीभ छाटली का, त्यांची चामडी ओढून काढली का असं ते विचारत होते. म्हणजे त्यांना कुठे ना कुठेतरी मला धोस द्यायची होती का, कुठेतरी ती धमकी होती का हा एक प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो. कारण त्यांचा जो आशय होता हा थेट धमकी स्वरूपाचा जरी नसला तरी हा इशारा होता का अशी एक शंका देखील त्यांच्या आजच्या आविर्भावाच्या अनुषंगानं ही लक्षात येत होती. आणि मला त्यांनी माफी मागायला जी सांगितली त्यांनी माझं पूर्ण एक वक्तव्य आणि माझी जी भूमिका आहे ती समजून घ्यावी. मी त्याच्यात लोकशाही मार्गाने चर्चा करायला तयार आहे. हा झाला एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विषय. काल अजितदादा पवारांनी देखील एका या संदर्भामध्ये त्या ठिकाणी शासन म्हणून भूमिका मांडताना मला सांगितलं होतं की तुमची माझ्या उंचीवर त्यांनी त्या ठिकाणी टिप्पणी केली होती. तर मी त्यांनाही नम्रपणे सांगू इच्छिते हो माझी उंची कमी आहे कारण मला उभं राहण्याकरता काही 70,000 कोटी 95,000 कोटी अशा काही मोठ्या मोठ्या रकमा ह्या माझ्याजवळ नसल्यामुळे आणि त्या रकमांवर मी उभा नसल्यामुळे माझी उंची ही कमी आहे. दुसरं माझे वडील आमदार नव्हते, माझ्या घरात कुणी माझे आजोबा राजकारणात नव्हते, त्यामुळे मला राजकीय वारसा नसल्यामुळे मी सर्वसामान्य परिवारातला असल्यामुळे आणि राजकीय वारसा नसल्यामुळे आणि कुठे चुलत्याच्या खांद्यावर बसून राजकारण मला करता न आल्यामुळे माझी उंची हो खरोखरच कमी आहे. माझ्याजवळ कोणताही साखर कारखाना नाही, माझ्याजवळ कोणतेही उद्योग नाही आणि ते उद्योग नसल्यामुळे माझी उंची निश्चित कमी असेल. त्यामुळे त्यांनी जो उंचीच्या अनुषंगाने काल मला या संदर्भामध्ये कुठे जो सूचना केली आहे त्या सूचनेचंही मी स्वागत करतो. आणि मला पक्ष न बदलता पक्ष फोडायचा तर प्रश्नच नाही, न बदलता दिलेलं काम मी माझ्या वैचारिक लढाईच्या अनुषंगानं हे लढत राहणार आहे. हे या निमित्तानं मला या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माझ्यावर केलेल्या टीकेच्या अनुषंगानं मला हेच सांगायचं आहे की मी चुकीचं बोललेलो नाही. आपण सगळ्यांना भाजपातील अनेक नेते आणि मित्रपक्षांचे त्यांचे नेते हेच खुश झालेले आहेत आणि या वक्तव्याचा धचा मा करून ते थेट देवेंद्र फडणवीस साहेबांनाच ते औरंगजेब म्हणत आहे. अहो मी काय सांगतोय, मी सांगतोय की कारभार त्यांचा तसाच आहे, तो कारभार दुरुस्त करा ना. काल जी दंगल झाली ही दंगल का झाली? स्वतः मुख्यमंत्र्यांच्याच गावात जर दंगल होती आहे ते स्वतः गृहमंत्री, तर हे कायदा सुव्यवस्थेचा फेल्युअर आहे. आणि आपल्या माध्यमातून जे गँग ऑफ ट्रिपल इंजिन हा जो वावर सरकारचा आहे हा दुरुस्त करा. आणि हे दुरुस्त न करता ते विनाकारण जो अभय उठवत आहे, धचा मा करत आहेत, ही बाब संपूर्णतः ही चुकीची आहे. आणि त्यांनी जो सभ्य आणि सुसंस्कृतपणा महाराष्ट्राच्या राजकारणाचा आहे त्या अनुषंगानं जरूर
त्यांनी काही माझं चुकत असेल तर त्या सूचना केल्या पाहिजे. त्यांच्या सूचनांचं स्वागत आहे आणि हा खेळीमेळीच्या वातावरणात राजकारण पुढे गेलं पाहिजे. मात्र धमक्या, एकमेकांच्या संदर्भामध्ये शेलक्या भाषेचा वापर करणे, कुठे फोनवर मला अनेकही फोन येतात आहे, मला क्यू येते त्या लोकांची, कुठे ट्रोल होतो आहे, कुठे फोन येतात आहे. आणि एवढं भाजप या अनुषंगाने जे माझ्यावर तुटून पडलेलं आहे, हे खरं तर माझी केलेली जी तुलना आहे ती किती योग्य होती ह्या दर्शवणाऱ्या या सगळ्या घटना आहेत. औरंगजेब घेतलं जात आहे देवेंद्र फडणवीस यांना, त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्यांचेच मित्रपक्ष, त्यांचे सहकारी करतात का? कारण नितीश राणे त्यांचे सहकारी आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये गृह खातं बदनाम होते. देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणून कुठेतरी त्यांच्या मुख्यमंत्री पदावरती प्रश्नचिन्ह सातत्यानं उभं करण्याचा प्रयत्न त्यांचेच मित्रपक्ष आणि सहकारी करतात, कारण हे प्रकरण मोठं करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. निश्चित मी हा जो रत्नागिरीमध्ये मी जी तुलना राज्य कारभाराची केली त्याचा फार मोठा संदर्भ आहे. आणि या संदर्भाच्या अनुषंगानं मी याआधी बीडच्या सद्भावना पदयात्रेच्या अनुषंगानं समारोपाला गेलो, त्या ठिकाणी हा संदर्भ घेऊन मी त्या ठिकाणी बोललो होतो. मात्र या विषयाच्या संदर्भामध्ये त्यांचे मित्रपक्ष आणि भाजपचेच नेते हे त्यांना औरंगजेब म्हणण्यामध्ये का तुललेले आहेत हे मला काही समजत नाही. आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं जातं आहे असं ते म्हटलं तर औरंगजेब क्रूर होता हेच माझं म्हणणं होतं आणि तेच मी म्हटलं त्यात औरंगजेबाचं उदात्तीकरणाचा काही विषय नाही. मात्र त्यांची बोखलाट ही का निर्माण झालेली आहे हे याच्यामागे काहीतरी त्यांच्या अंतर्गत राजकारण त्यामध्ये दडलं आहे का ही शक्यता या निमित्तानं जरूर उपस्थित होते. प्रश्न असा आहे, थोडक्यात तुम्ही फडणवीसांना औरंगजेब म्हणता की त्यांच्या कारकिर्दीला औरंगजेबाची कारकीर्द? मी माझं जे स्टेटमेंट आहे, माझं जे त्या ठिकाणी मी जे बोललो आहे, इथे आमचे सन्माननीय खासदार जे महोदय आहेत त्या कल्याण काळेसाहेब त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी होते. त्या कार्यक्रमामध्ये त्यांचं देखील त्या ठिकाणी भाषण झालं. आमचे लातूरचे खासदार महोदय, नांदेडचे खासदार महोदय हे त्या ठिकाणी होते. मी जे बोललो आहे तो राज्य कारभाराच्या अनुषंगाने बोललो आहे आणि औरंगजेब जितका क्रूर पद्धतीने जो राज्य कारभार चालवत होता, देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून त्यांचाही कारभार हा तसाच, त्यांच्या सरकारचा कारभार हा तसाच चालला आहे हे वक्तव्य मी केलं होतं. आणि या वक्तव्यावर मी ठाम आहे. जसा औरंगजेबाने जजिया कर लावला होता तसाच कर हा आता महाराष्ट्राच्या सरकारमध्ये हे देवेंद्र फडणवीस देखील लावत आहे. शाळेमध्ये लेखणीवर त्यांनी टॅक्स लावला आहे, वह्या पुस्तकांवर त्यांनी टॅक्स लावला आहे, स्मशानभूमीतल्या लाकडांवरही टॅक्स लावण्या इतपत हा जजिया कर जो आहे हा देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून लावला गेला आहे. त्यामुळे एकंदरीत जी सगळं कार्यप्रणाली आहे ही त्याच संदर्भातली आहे. ही आमची राजकीय त्यांच्या संदर्भातली टीका आहे. आणि देवेंद्र फडणवीसांवर आम्ही जेव्हा टीका करतो आणि त्याच्यामध्ये शब्दाचा कुठेही तोल हा गेलेला नाही. मी देवेंद्र फडणवीस साहेब हे औरंगजेब आहेत असं मी म्हटलेलो नाही. त्यांनी तशीच वेशभूषा करावी, तशीच दाढी लावावी आणि ते आहे तर त्यांचं असं आहे असं कोणतंही विधान मी करणार नाही आणि केलेलं नाही. त्यामुळे मी व्यक्तिगत कोणतीही टीका ही त्यांच्यावर केलेली नाही. राज्य कारभारावर टीका करणं हा आमचा अधिकार आहे आणि करत असणारी टीका ही काही अतिशयोक्तीपूर्ण स्वरूपाची नाही ज्या महाराष्ट्रात घटना घडतात आहे. भाजपचे जे प्रांताध्यक्ष आहेत त्या भाजपच्या प्रांताध्यक्षांनी काय सांगितलं की अशा केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेस पोचली. जेव्हा संतोष देशमुखांची हत्या क्रूर पद्धतीने होते तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागत नाही. जेव्हा स्वारगेटमध्ये एका महिलेवर बलात्कार होतो तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागत नाही. जेव्हा परभणीमध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन त्या ठिकाणी एक कस्टडीमध्ये एखादा मृत्यू होतो त्यावेळेस महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेस पोचत नाही. खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांच्या घरातील लेकीबाळीला, महाराष्ट्रातल्या एका लेकीबाळीला छेडलं जातं तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोचत नाही. कैलास नागरेसारखा एक राष्ट्रपतींनी गौरवलेला शेतकरी 8 पानी पत्र लिहून आत्महत्या करतो, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचत नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात जर काही बोललं तर लगेच महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचते. हे जो राजकीय स्तर आणि ही राजकीय जी भाषा भाजपकडून वापरली जाते ही अत्यंत चुकीच्या पद्धतीने आहे. काल एक खासदार म्हणाले की मागच्या नरेंद्र मोदी साहेब जे आहेत ते मागच्या जन्मात शिवाजी महाराज होते. आता पुढे चालून आपल्याला असंही ऐकायला मिळेल की भाजपचं कोणीतरी असंही म्हणू शकतं की देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्या मागच्या जन्मात शिवाजी महाराज होते. अरे काय बोलताय तुम्ही? आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाता करणाऱ्यांनी
ते राहुल सोलापूरकर का फोलापूरकर तो कोण काय आहे, तो जेव्हा शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढतात त्यानंतर तो कोठरेकर का पठरेकर जो कोणी काय आहे तो शिवाजी महाराजां ते शिवाजी हा ते अशा लोकांचं नावही कशाला घ्यायचं. ते जेव्हा शेलक्या भाषेमध्ये छत्रपतींबद्दल बोलतात तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचत नाही. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो आणि त्यातल्या आरोपीला ताबडतोब जमानत मिळते तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचत नाही. उलटपक्षी या सरकारने महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा अशी एक योजना काढली आहे का, हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. कारण नागपूरच्या व्यक्तीने आणि त्या सोलापूरकरनी वक्तव्य केले म्हणजे अपमान करा आणि सुरक्षा मिळवा ही योजना चालवत असताना हे जर अस्मितेच्या गोष्टी करत असतील आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये जर खरंच तुम्हाला जर काही गोष्टी करायच्या असतील आणि ती अस्मिता तुमच्यात जिवंत असेल आणि त्या अस्मितेच्या बाता जर करत असाल तर शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या अपशब्द व्यक्त करणाऱ्या लोकांना तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ना. आता राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आता हा औरंगजेब राष्ट्रद्रोही होता. अहो तो राष्ट्रद्रोही होता, काय असेल नसेल ते झालं, पण आमचंही वक्तव्य आहे हे कुठच्या द्रोहात बसतं. हे सत्तेचा जो एवढा सत्तेचा जो अहंकार आलेला आहे हा बरोबर नाही. ही या निमित्तानं माझी त्यांना विनंती वजा सूचना आहे. विरोधी पक्ष जे आहे ते एका समाजापाशी लावपत करतात आणि एका समाजामध्ये त्याचमुळे समाजात तेढ निर्माण होते असं विरोधी पक्ष म्हणतात. आज बजरंग दलांनीही नागपुरात पत्रकार परिषद घेऊन म्हटलं की हिंदू समाजाच्या घरांवरती ज्या पद्धतीने हल्ले होत होते, एका समाजाचे लोक येऊन हल्ला करत होते, त्याला पाठबळ विरोधी पक्ष देत आहे. निराधार स्वरूपाचं त्यांचं वक्तव्य आहे. जेव्हा नागपूर जळत आहे तेव्हा सर्वांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. मात्र त्या आगीमध्ये तेल टाकण्याचं काम कोण करत आहे आणि आग लावण्याचे काम कोण करत आहे हे खरं तर तपासलं गेलं पाहिजे. माझी आपल्या माध्यमातून बजरंग दलाला, विश्व हिंदू परिषदेला आव्हान आहे की औरंगजेबाच्या कबरी संदर्भात आपण जी भूमिका घेत आहात तशीच भूमिका आपण, इंग्रजही औरंगजेबा एवढेच क्रूर होते आणि इंग्रजांच्या काळात जलियनवाला बागसारखी अनेक हत्याकांड झाली आहेत. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या अनेकांना फाशी दिल्या गेलेली आहे. आणि असं जे जुलमी सरकार इंग्रजांचं होतं त्या इंग्रजांना मदत करणारे आणि इंग्रजांचे हस्तक असणारे आणि इंग्रजांकडून पेन्शन घेणारे जे काही त्या क्रूर सरकारला मदत करणारे, देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधात असणारे, देशाला स्वातंत्र्य मिळता कामा नये हे भूमिका घेणाऱ्यांचेही काही कबरी, पुतळे आणि समाध्या या महाराष्ट्रात आणि भारतात आहे त्या तोडून टाकण्याकरता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल भूमिका घेणार आहे का, हे माझं आपल्या माध्यमातून या दोन्ही संघटनांना आव्हान आहे. एक प्रकारे ज्या पद्धतीनं आज विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलं की शांतता राहावी, पण महत्त्व असं म्हणजे की घटना घडण्याच्या पूर्वी गुप्त माहिती त्यांच्याकडे असेल, त्यांच्याकडे इंटेलिजन्स डिपार्टमेंट असतं, तेच त्याच खात्याचे मंत्री आहे, त्यांचे मुख्यमंत्री आहे, त्यांना साधी अशी घटना होऊ शकते तरी साधी माहिती देखील मिळाली नाही का. संतोष देशमुखांच्या हत्ये प्रकरणामध्ये यापूर्वीच अशा पद्धतीचा जो पर्दाफाश आहे हा झालेला आहे. चार्जशीटला फोटो लावण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांनी बघितले नाही किंवा गृहविभाग हाकणाऱ्या माणसाला माहीत नाही असं आपण म्हणू शकत नाही. मात्र एवढी गंभीर हत्या होऊन देखील आरोप ज्या मंडळींवर होते त्या मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून होत होता. कुठेतरी आता उद्रेक होईल, लोक मंत्रालयात घुसतील ही भीती वाटल्यामुळे धनंजय मुंडे यांचा त्यांनी राजीनामा घेतला. त्यामुळे घटनेचा चार्जशीट दाखल होईपर्यंत आणि चार्जशीट जेव्हा दाखल झाली तोपर्यंत मंत्र्याचा त्याआधीच राजीनामा घ्यायला पाहिजे होता. म्हणजे तेव्हाही माहिती जी होती ती माहिती असूनही त्यांनी त्या ठिकाणी त्या माहितीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं. आणि तसंच नागपूरच्या संदर्भात तर असे आरोप ही होत आहेत आणि सर्वच लोक सांगतात आहे, भाजपची मंडळी सांगतात आहे की बाहेरून आलेल्या लोकांमुळे ही दंगा झाला. त्यामुळे त्यांचा खुफिया डिपार्टमेंट हा झोपला होता का. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद आणि पक्षाची फोडाफोडी, इतर पक्षातले लोक आपल्या पक्षाकडे कसे येईल किंवा दिल्लीमध्ये लॉबिंग करण्याच्या एकंदरीत त्यांची जी व्यस्तता आहे त्यामध्ये गृहविभाग चालवण्याकरता त्यांना वेळ नाही का, हा एक प्रश्न त्या निमित्ताने निर्माण होतो. आणि जे आम्ही सातत्याने मागणी करत आहोत की जेव्हा खासदार महोदयांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धरणे आंदोलन केलं की आरोपीला पकडून आणला, त्याच दिवशी आमची मागणी होती की पूर्ण वेळ महाराष्ट्राला गृहमंत्री हवा. असे पार्ट टाईम जे गृहमंत्री आहेत त्याच्यामुळे या विभागाकडे दुर्लक्ष होत आहे का, हा देखील एक प्रश्न या निमित्तानं हा चव्हाट्यावर आलेला आहे. आणि थेट नागपूरमध्येच होतं. त्यामुळे हे सरकारचं फेल्युअर असण्याचा हा अजून एक नमुना हा समोर आलेला आहे. आणि जी दिशा आहे
आणि ज्या दिशेने आणि ज्या वेगाने सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे, ज्या गतीने सद्भावना जी आहे ही लयास चाललेली आहे, ती वृद्धिंगत करण्याकरता मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मूलभूत जे बेसिक ज्या मुद्दे आहेत त्या सगळ्या बेसिक गोष्टींकडे हे सरकार लक्ष देत नाही आहे. त्यांनी आता तरी मूलभूत गोष्टींकडे लक्ष द्यावं, ही माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंतीवजा सूचना आहे. सपकाळ साहेब, जेव्हा तुम्ही औरंगजेबाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं काँग्रेसकडनं की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने किंवा मराठ्यांच्या इतिहासाचं प्रतीक आहे की औरंगजेबाला याच मातीत गाडावा लागतो, तर तुम्ही जेव्हा असं म्हणतात तेव्हा तुमची सत्ताधारी पक्षातले जे लोक आहेत ते म्हणतात की हे औरंगजेब समर्थक आहे, यांना औरंगजेब हवा आहे. औरंगजेब क्रूर होता हे आम्ही स्पष्टपैकी सांगतो आहे आणि तो होता म्हणण्यासाठी आमची कशाला आवश्यकता आहे. ज्यांनी जो सत्तेसाठी काही करू शकतो, जसं आता सत्तेसाठी कोणी काही करतं आहे, तसं औरंगजेबाने सत्तेसाठी काय नंगानाच घातला हे आपण बघितलेलं आहे. भावाचे दिंड काढणे, भावाचं मुंडकं कापणे, ते थेट संभाजी महाराजांपर्यंत. त्यामुळे औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारी जी काही गँग आहे ही भाजप स्पॉन्सर आहे का, याचा देखील शोध हा घेण्याची आवश्यकता आहे. आणि जी शंका आहे ती निर्माण होण्याचं कारण पण ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 198 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही लपवून ठेवण्याचं कारस्थान आपल्या इतिहासामध्ये झालेलं आहे. 198 वर्षानंतर म्हणजे 200 वर्षानंतर महात्मा ज्योतिबा फुले हे दऱ्या डोंगरातून मातीतून रायगडावर चढण्याची कुठलीही व्यवस्था नसताना त्या ठिकाणी मोठ्या अडचणीतून गेले आणि हाताने गवत साफ करून झुडपं बाजूला करून त्यांनी त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची समाधी जी आहे हिचा पुन्हा एकदा शोध लावला. त्यानिमित्तानं हा प्रश्न निर्माण होतो की शिवाजी महाराजांची समाधी ही लपवून ठेवण्याचं जे कारस्थान तात्कालीन परिस्थितीमध्ये झालं त्याचा अर्थ काय होता की शिवाजी महाराज येणाऱ्या पिढीला कळू नये यासाठी 200 वर्ष, चक्क 200 वर्ष शिवाजी महाराजांसारख्या महाराष्ट्राच्या अस्मिता आणि महाराष्ट्राची आणबाण शान असणाऱ्या आमच्या जाणता राजाला, आमच्या हिंदवी स्वराज्याच्या आपल्या संस्थापकाच्या समाधीला लपवून ठेवण्याचं कारस्थान दुर्दैवानं महाराष्ट्राच्या इतिहासात घडलेलं आहे. त्याचा संदर्भ घेऊनच ही मंडळी काम करत आहे का, हा आशय देखील या निमित्तानं सगळ्यांच्या समोर आला पाहिजे. तुम्ही म्हणताय औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारी गँग ही भाजपच्या पुरस्कृत आहे असं तुमचं म्हणणं आहे. याचा अर्थ तुमचा हा लोक समाजवादी पक्षाकडे किंवा अबू आझमींकडे आहे, कारण हे प्रकरण अबू आझमींनी सुरू केलं. हा मी जो काही जे बोललो आपल्याला की हे स्पॉन्सर्ड हा भाजप यातून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे का, हा माझा प्रश्न आहे. हा या निमित्तानं मी उपस्थित केलेली शंका आहे. कारण हे सोयीचे फासे कसे पडल्या जातात आणि कुठेतरी कोणाला तरी चेतावणी देऊन अशा घटना घडून आणल्या जातात का, अरे बाबा तू असं बोल, आम्ही मारल्याचं सोंग करतो, तू रडल्याचं सोंग कर आणि आम्ही मूलभूत महाराष्ट्राच्या ज्या समस्या आहेत त्यापासून पळ काढतो, असं करण्याचं देखील कारस्थान यामागे आहे असा आमचा थेट आरोप आहे. हर्षवर्धनजी, तुम्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहात, त्यामुळे एक प्रश्न असा आहे की काँग्रेसच्या काळात सर्वाधिक दंगली झाल्या असाही आरोप हा सध्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून केला गेलेला आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फायली ज्या आहेत हे राजकारणात झाडल्या जातात. मोठा मॅन्डेट जो आहे तो महाराष्ट्र सरकारला मिळालेला आहे. 3ऱ्या टर्ममध्ये नरेंद्र मोदी जे आहेत ते देशाचे पंतप्रधान झालेले आहेत. यांनी यांच्या कार्यकाळामध्ये यांना आठवणीमध्ये दीर्घकाळ ठेवू यासाठी नेमकं त्यांनी कोणते प्रयत्न केले, कोणते कामं केले. आपण हंगर इंडेक्समध्ये आपण जो आहोत गंभीर दिवसेंदिवस होत चाललो आहे. आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये भारताची जी स्थिती ही अत्यंत वाईट स्वरूपाची, त्यामध्ये कुठेही प्रगती होत असताना आपल्याला दिसत नाही. हॅपीनेस इंडेक्समध्ये तिथेही आपण कुठेतरी मागे चाललो आहे. आणि के पद्धतीनं आपली इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट होत आहे. म्हणजे गरीब माणूस गरीब होत चालला आहे आणि श्रीमंत माणूस श्रीमंत होत चालला आहे, अशा प्रकारची देशाची अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे आपल्याला मिळालेलं मॅन्डेट आहे. महाराष्ट्रात पुरतं बोलायचं झालं तर 237 का 38 आमदार आमच्यासोबत आहे हा त्यांचा दावा आहे. विरोधी पक्षाचे आमदार यावेळेस कमी तुलनेने आले. आपल्याला मोठा बंपर मॅन्डेट मिळालेला आहे. आपण काम करा, आपण शेतकऱ्यांना शेतमालाला हमी भाव द्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. आपलं ट्रिपल इंजिन आहे, मोदी साहेबांजवळ आपलं खूप मोठं चालतं, मोठं एक पॅकेज महाराष्ट्रासाठी घेऊन जा. मात्र हे काही करत नाही. गोवा मुंबई हायवे जो आहे तो कसा त्याचं बांधकाम चालू आहे, मुंगी जरी जोरात चालते इतक्या हळू वेगानं ते बांधकाम चालू आहे. अशा गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. एवढा मॅन्डेट घेतल्यावर ते उठसूट ज्या शेलक्या भाषेत बोलतात आहे, ज्या पद्धतीने त्यांचे मंत्री जे आहेत हे अशोभनीय कट्ट्यावरचे माणसं जबाबदारीने बोलतात, इतक्या बेजबाबदार विधान जर मंत्रिमंडळातील सदस्य जर करत असेल तर ही शोकांतिका आहे.
हिंदी में जाना चाहेंगे जिस तरह से नागपुर नितीश राणे जेव्हा तुमच्या पक्षात होते तेव्हा ते संघाला आमची नाही म्हणायचे, किंवा ते सावरकरांना माफी म्हणले. सावरकरांना माफीवीर म्हणायचे. आता तिकडे गेल्यानंतर तुमच्यावर टीका करतात. अशा व्यक्तीबद्दल काय बोला, ज्या व्यक्तींच्या विधानामुळे महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये तणाव निर्माण होतो, त्या व्यक्तीबद्दल तुमचं मत व्यक्त करा. जिधर बम उधर हम. नाही, आणि राजकीय नेता म्हणून एक पॉलिटिकली रेस्पॉन्सिबिलिटी असते. तुमचं जे वक्तव्य आहे ते कसं प्रकाराने बोलावं, काय प्रकाराने बोलावं, ते या सगळ्यांना घेऊन तुम्ही एक नेमकं काय त्यांना हे करणार आणि तुम्ही रेसिग्नेशन डिमांड करता, काय करणार? राजीनामा मागत असताना तेवढी संवेदना या सरकारमध्ये उरली आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. कारण नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे ही जी पद्धत भारतात आहे. पहिल्या रेल्वेचा अपघात झाला आणि पहिले रेल्वे मंत्री लालबहादूर शास्त्री यांनी सांगितलं की माझ्या विभागाच्या चुकीमुळे अपघात झाला, काही लोकांचा मृत्यू झाला, नैतिकतेच्या आधारावर मी राजीनामा देतो. आणि तदनंतर सर्वच पक्षाच्या अनेक नेत्यांनी नैतिकतेच्या आधारावर आपापले राजीनामे तात्कालीन परिस्थितीत दिलेले आहे. मात्र या सरकारने नैतिकताच गुंडाळून ठेवलेली आहे. आपलं खोटं ॲफिडेविट जे आहे, बंगला लाटण्याकरता, फ्लॅट लाटण्याकरता खोटं ॲफिडेविट दिलं, कोर्टाने शिक्षा दिली तरी राजीनामा द्यायला तयार नाही. आकाचा मोठा आका, खरा आका याचा एवढा धुमाकूळ झाला तरी ते राहायला तयार नाही. त्यामुळे नैतिकताच गुंडाळून ठेवली आहे का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असताना मूक, बहिरं आणि आंधळ स्वरूपाचं हे सरकार आहे हे या सगळ्यातून स्पष्ट होतं. राहिला आमची विनंती आहे, तुम्ही सल्ला म्हटला, फुकटचा सल्ला कशाला कोणाला द्यायचा आणि फुकटचा सल्ला ते ऐकणारे नाही. मात्र विनंती ऐकतील अशी आशा आहे. आता ज्या जिल्ह्यातून राणे बंधू येतात तो जिल्हा हा खूप साहित्यिकांचा आहे, तो मधु मंगेश कर्णिकांचा आहे, दळवींचा आहे, मंगेश पाडगावकरांचा आहे, वि स खांडेकरांचा आहे. त्यासोबत लोकशाहीमध्ये ज्यांनी मूलभूत स्वरूपाचं काम केलं आहे त्या नाथपैंचा तो जिल्हा आहे, मधु दंडवतेंचा जो जिल्हा आहे. भाजपचे शिवसेनेचे जरी असतील तर प्रभू हे अत्यंत सभ्य एक तेही खासदार त्याच मतदारसंघातून झालेले आहे. एकीकडे खूप चांगले साहित्यिक, दुसरीकडे संसदपटू, अशा जिल्ह्यातून आता हे येतात. आणि ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकरांना मिळालेला आहे. त्यांची अमृतवेल नावाची कादंबरी खूप आहे, गाजलेली आहे. त्या जिल्ह्यातून अमृतवेल निघते आणि त्याच जिल्ह्यातून जर गटारगंगा निघत असेल तर आता यावर काय बोलावं. इथे कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत असताना शब्द सुचत नाही किंवा आता नेमकं कसं यावं. आता देवालाच प्रार्थना करावं लागेल की देवा, निसर्गाला प्रार्थना करावं लागेल की सुबुद्धी दे दयागणा, दुर्बुद्धि दूर कर. हिंदी में जानना चाहेंगे जिस तरह से नागपुर में घटना हुई है और उसको जिस तरह से देवेंद्र फडणवीस संभाल रहे या वो दावा कर रहे कि हमने संभाल लिया है, उनके पास खुद का होम डिपार्टमेंट उन्हीं के पास है और उनको इस तरह की जानकारी नहीं मिली कि इस तरह की घटना हो सकती है क्या? आए दिन महाराष्ट्र के मंत्रिमंडल के जो सदस्य हैं, उनके जो साथी हैं, वो लोगों को उस्काने का और समाज में दो तट निर्माण करने की कोशिश हर उनके बयान के माध्यम से चल रही है. और उसका ये नतीजा है कि नागपुर में कल बदकिस्मती से दंगा हुआ. नागपुर एक ऐसा शहर है कि 300 साल पहले बसा हुआ ये शहर है. और ये नागपुर में जो दंगे हैं, दंगे फसाद नहीं होते. सब जाति धर्म के लोग जो है, वहाँ क्रिश्चियन भी लोग हैं, वहाँ मुस्लिम भी है, हिंदू भी है, बहुत सारे पंथ के अलग पंथ के लोग भी है, बौद्ध भी वहाँ बड़े तादाद पे है. और सब लोग मिलजुल के रहते हैं. ताजुद्दीन बाबा की कब्र पे सब लोग जाते हैं. राम की रथ यात्रा के लिए हिंदू मुस्लिम मिल के और रथ को चलाते हैं, खींचते हैं. और ऐसे नागपुर में इस प्रकार से घटना जब घटती है तो उसके पीछे बड़ी साजिश होने की आशंका अपने आप में वहाँ पैदा होती है. और ये आशंका पैदा होते साथ वही के मुख्यमंत्री है और वही के होम मिनिस्टर है और उन्हीं के ज़िले में और उन्हीं के वो जिस गांव में रहते हैं वहीं पर जहाँ गडकरी जी का पहले घर था वहीं पर ये घटना होती है. तो ये ज़रूर ये सरकार का फेलियर है. पिछले कुछ दिनों में नितिन गडकरी जी ने एक बयान दिया था कि जो जात धर्म की बात करेगा मैं उसको लात दूंगा. इस प्रकार से कुछ बयान उन्होंने दिया था. अभी उनके पार्टी के लोगों ने उनके बयान को अपनाते हुए जो गलत काम करते हैं, जो बयानबाजी करते हैं, समाज में नफरत पैदा करने का जो काम करते हैं, विविधता में एकता ही भारत की विशेषता को जो मिटाने की कोशिश करते हैं, उन लोगों को गडकरी जी की जो राय है उस राय के हिसाब से देवेंद्र फडणवीस जी ने काम करना चाहिए. ऐसा हमें लगता है. सर, जब आप कहते हो कि औरंगजेब की समाधि छत्रपति शिवाजी महाराज के शौर्य का प्रतीक है, मानवता का प्रतीक है, लेकिन सत्ताधारी बीजेपी कहती है कि कांग्रेस वालों को औरंगजेब की समाधि बचानी है, वो औरंगजेब का लाभ चलन करते हैं. देखो, सरकार में, केंद्र सरकार में और राज्य सरकार में दोनों जगह बीजेपी जो है वह भी है.
कृषि कानून उनको बनाने थे तो बिना बहस के उन्होंने वो बना लिए। तमाम कानून जो है वो बिना चर्चा के, बिना बहस के वो लेके आते हैं। उनके उद्योगपतियों मित्रों के लिए आए दिन कानून बदले जाते हैं। तो जो सरकार में लोग जो है, वो सरकार के लोगों का जो मकसद है वो सीधा है कि उनको करना धरना कुछ है नहीं। जो शांति जो भारत की है, जो एकता अखंडता है, उस पर वो सीधा हमला करने का वो प्रयास करते हैं। और रही बात औरंगजेब की कब्र की, तो उसके छत्रपति शिवाजी महाराज की जो आने वाली जो पीढ़ियाँ थी, बहुत सालों से वहाँ पर है। कांग्रेस 125 साल पहले की, मगर ये तो बहुत उससे पहले सी है और वो अपनी जगह है। वो प्रतीक बितीक तो अपनी जगह का है, मगर जो रावण को हम जलाते हैं, और रावण का, राम ने रावण के साथ मृत्यु के बाद लक्ष्मण को क्या कहा था कि रावण जो है वो बड़ा प्रज्ञान पंडित था, अब उसका मृत्यु हुआ है, मगर जाके उससे राजशास्त्र, धर्मशास्त्र और नीति शास्त्र सीख के आओ। तो राम ने लक्ष्मण को रावण के पास भेजा था। और ये जय श्री राम वाले जो लोग हैं, ये राम का भी जो संस्कार है उसको भी ये मिटाने की कोशिश करते। तो ये अपने आप में बड़ी ये विडंबना है और केवल राजनीतिक मुद्दा बनाकर लोगों के दिलो दिमाग के में नफरत पैदा करने का प्रयास, उनकी हर बात होती है उसकी वो साजिश होती है। थैंक यू। पिछले कुछ दिनों में कई पॉलिटिशियंस को हमने जो है बहुत फायरी स्पीचेस देते हुए देखा है। क्या ये उसका नतीजा है जो कल नागपुर में हुआ? पहली चीज़। और दूसरे जो ऐसे पॉलिटिशियंस हैं, उन्होंने अपनी जिम्मेदारी लेकर वो मिनिस्ट्रियल वर्क भी लेकर बैठे हैं राज्य में, तो क्या उनका रेजिग्नेशन आप डिमांड करते हैं? ये बात तो जाहिर है कि ये सरकार के ही लोगों के कारण महाराष्ट्र की जो शांति है वो भंग हुई है। सौहार्दता जो है वो उन्हीं के कारण कम होती जा रही है, सद्भावना भी उन्हीं के कारण कम होते जा रही है। तो इसकी पूरी जिम्मेदारी जो है ये सत्ता पक्ष की तरफ, महाराष्ट्र की तरफ ये जाती है। और मंत्री ही इस प्रकार से जो बयान करते हैं उनको तो बर्खास्त कर देना चाहिए। और इन लोगों को क्यों बर्दाश्त कर रहे हैं ये समझ से परे है। मगर कहीं इसी सरकार का एजेंडा तो नहीं कि महाराष्ट्र में दंगे करवाए जाए, ये एजेंडा हो सकता है क्या? ये भी सवाल पूछना लाजमी है आज के समय में। प्रशांत कोरटकरचा जामीन कोल्हापूर कोर्टानं फेटाळलेला आहे। आता प्रशांत कोरटकरचा जामीन नामंजूर, त्यामुळे अटक होण्याची शक्यता आहे। वाटतं अटक होईल की पुन्हा संरक्षण मिळतील असं वाटतं? जो कोरटकर जो आहे हा पोलीस विभागाच्या रेस्ट हाऊसमध्ये महाराष्ट्रात सर्वदूर राहायचा। नागपूरमध्ये असं सांगतात की मुख्यमंत्र्यांच्या निकटतम तो माणूस आहे अशी चर्चा सर्वदूर आहे। ते खरं खोटं त्याची तपासण्याची आवश्यकता आहे। मात्र तो अनेक IAS IPS अधिकाऱ्यांच्या सोबत आणि थेट गृहमंत्र्यांच्या विभागाच्या गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या रेस्ट हाऊसमध्ये थांबत होता। त्यामुळे त्याच्याजवळ असणारे वाहनं, गाड्या, ह्या सगळ्या ह्या कोणाच्या भरोशावर आल्या होत्या आणि ते थेट पोलिसांशी त्यांचे असणारे एवढे चांगले मधुर संबंध हे का होते? आणि अशा एवढी सुरक्षा आणि एवढं ज्या संदर्भामध्ये त्याला संरक्षण होतं, अशा माणसाला ही अटक एवढा उशिरा का होत आहे? आता लोक प्रश्न विचारायला लागली, इतके दिवस त्यांना अटक का केलं नाही? राहुल सोलापूरकरला जेलमध्ये का टाकलं नाही? जिथे मी राज्यकारभाराच्या अनुषंगाने टिप्पणी केल्यानंतर माझ्यावर खटले दाखल करण्याचे, थेट राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यापर्यंतची भाषा केली जाते। मला माझे डोळे काढले का, माझी जीभ छाटली का, माझी चामडं ओढून काढलं का, इतके प्रश्न विधानसभेमध्ये आता विचारला जात आहेत। आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भात थेट अपमान करणारे या लोकांना मोकळं सोडून दिलं जातं आहे। आता कुठेतरी दबाव वाढतोय आणि विरोधी पक्ष या नात्यानं आम्ही आवाज उठवतोय, म्हणून आता त्यांना कुठेतरी त्यांची आबरू वाचवण्याकरता या दोघांवरही कारवाई करावी लागणार आहे। मात्र बुंदो से गई वो हौदों से नहीं आती। आता आम्ही यांच्या दोघांवर कारवाई करायला भाग पाडणार आहोत, हे देखील आपल्याला सांगितलं पाहिजे। पेणमध्ये सद्भावना यात्रा काढली होती, नागपूरमध्ये सद्भावना यात्रा काढणार का? जे जखमी आहेत, भले कोणत्या जाती धर्माचे असतील, त्यांची तुम्ही भेट घेणार का? त्यांच्या व्यथा समजून घेणार? आम्ही सद्भावना हा काँग्रेस पक्षाचा आमची जबाबदारी आहे। काँग्रेस कार्यकर्ता या नात्यानं आम्ही सद्भावना जी आहे, आमच्या मुळातच हा विषय निवडणुका येतील जातील, सत्ता येईल जाईल, मात्र या देशात शांतता नांदावी, विश्वबंधुत्व हा देखील आमचा अजेंडा आहे। त्यामुळे या ज्या ठिकाणी तणाव आहेत त्या ठिकाणी आम्ही सद्भावनेच्या अनुषंगाने जाणार आहोत, शांततेच्या अनुषंगाने देखील जाणार आहोत, मदतीच्या अनुषंगाने देखील जाणार आहोत। थँक्यू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।